आणि आता बातम्या सविस्तरपणे पाहूया। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी आंतरवाली सराटीमध्ये सुरू केलेल्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। त्यांची प्रकृती खालावत असल्यामुळे उपोषण मागे घेण्याच्या संदर्भात अनेक जण त्यांना विनंती करतायत। पण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मनोज जरांगेंवर जोरदार टीका केलेली आहे। मनोज जरांगेंच्या डोक्यावर परिणाम झालाय असं नारायण राणेंनी म्हटलंय। नारायण राणेंच्या या वक्तव्यामुळे आता मोठा वाद होण्याची शक्यता आहे। जरांगेंना मी मराठ्यांचा नेता मानत नाही असं सुद्धा नारायण राणेंनी म्हटलेलं आहे। नारायण राणेंनी नेमक्या कोणत्या शब्दात टीका केलेली आहे पाहूयात। मनोज जरांगे याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळे तो आता काहीही बडबड करायला लागलेला आहे। त्याला मी मराठ्यांचा नेता मानत नाही। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही अशी बेताल बडबड त्यानं केलेली आहे। आता त्यानं मर्यादा ओलांडलेली आहे। माननीय पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळेला जागेवरून हलून दाखव, तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल। आपली अवकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटकं करावीत। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एक्सवर या संदर्भातली ही पोस्ट केली आहे।